नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश भंडारे गुरुजी. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या शेतीतल्या प्रयोगाची व्हिडिओची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये ऊस लावलेला आहे आणि या ऊसाची ही जी जात आहे ती 86-032 कोश 86-032 ही व्हरायटी लावलेली आहे. याच्यापूर्वी या प्लॉटमध्ये आपण पपईचं उत्पादन घेतलं होतं, पण आपली पपई पाण्यात गेली होती प्रचंड पावसात पडल्यामुळं. त्यानंतर आपण रानाची दुरुस्ती वगैरे करून ऊस लागवड केलेली आहे. आता हा व्हिडिओ मी जो बनवत आहे, महाराष्ट्राला ऊस हे पीक नवीन नाही आणि महाराष्ट्रातले अनेक शेतकरी ऊस पीक घेत असतात. तर हा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे, महाराष्ट्रामधले मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ ऊसाच्या संदर्भात बघितले त्याच्यामध्ये 2 डोळ्यांमधील अंतर हे 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट, मॅक्झिमम 2 फुटापर्यंत आलेला आहे. परंतु आपण यावेळी जो ऊस लागवडीचा जो प्रयोग केलेला आहे, ह्या व्हरायटीमध्ये आपण 2.5 फुटावर 1 डोळा ही रोप लागवण केलेली आहे आपण ऊसाची. आणि हा जो प्लॉट दिसतोय तो आपण जानेवारीमध्ये या ऊसाची लागवड केलेली आहे, साधारणपणे 10 जानेवारीच्या आसपास. आणि आज आहे 22 एप्रिल, म्हणजे जानेवारीनंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल साधारणपणे 3 महिन्याचा हा प्लॉट आहे. पाहून घ्या ऊसाचा. ह्याला बऱ्याचशा आपण म्हणजे काय विशेष काही ट्रीटमेंट केलेलं नाहीत. ड्रिचिंग एक केलेलं आहे, एक फवारणी केलेली आहे संजीवकाची, ताक, अंडी, गूळ यांचं मिश्रण करून आपण एक फवारणी केलेली आहे साधारणपणे. हा 1.5 एकराचा प्लॉट आहे आणि 2 ओळींमधलं आपण अंतर हे 4.5 फूट ठेवलेलं आहे आणि 2 रोपांमधील अंतर हे 2.5 फूट आहे. जे आपले लॅटरलचे ड्रिपर असतात ते 1.25 फुटावर असतात आणि त्या अनुषंगाने ते 1.25 फुटाच्या 1-1 पद्धतीनं आपण लागण केलेली आहे. तर तुम्ही पाहून घ्या ह्याचा फुटवा किती छान डेव्हलप झालेला आहे. 86-032 ही व्हरायटी आहे आणि आज आपण याची एक फुटवे मोजूया आपण साधारणपणे. आपण हा मेन आहे, हा जेटा म्हणजे मेन आहे, हा मेन फुटवा आहे. त्याच्या खाली हे हा 1 2 3 4 5 6 7 8 ही 9 ही 10 11 या ठिकाणी ही 12 ही 13 ही 14 ही 14. त्यानंतर इथं पहा 15 ही 16, इथं 16 आहे. हा त्याच्या खाली ही 2 आहेत 17 18 18. त्यानंतर इथं बघा 19 20 21 22 आणि हे 23. एका डोळ्यातून एका रोपातून साधारणपणे 23 आणि जेटा हा धरला जर 24, म्हणजे जेटासहित 24 फुटवे हे सक्षमपणे डेव्हलप झालेले आहेत, खूप सुंदर डेव्हलप झालेले आहेत. आणि हे जे अंतर आहे 2 सरींमधलं अंतर ते 4.5 फूट ठेवलेलं आहे. आपण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ऊसाची रोप लागवड जर आपण केली तर आपल्याला फायद्याची आहेच. त्याचप्रमाणे 2 रोपांमधील अंतर 1 फूट 1.5 फूट हे जे आहे कन्सेप्ट, त्याच्यापेक्षा 2.5 फूट ही कन्सेप्ट योग्य वाटते मला या ठिकाणी. तुम्ही पाहून घ्या इथे ह्यांची जी बुंदा आपलं डेव्हलप जी झालेली आहे ती खूप सुंदर अशी झालेली आहे. आणि या माध्यमातून आपला खर्च बचत होऊ शकतो, कारण रोपांची संख्या जर मर्यादित ठेवली तर रोपांची सुद्धा खर्च वाचतो आणि विनाकारण रोपांची गर्दी करण्यात काहीच म्हणजे हासिल होत नाही. त्यावेळी जर आपण 2.5 फुटावर लागवड केली तर आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो, असं मला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि साधारणपणे 20-20 22-22 जर फुटवे येत असतील, एवढे फुटवे सुद्धा तसे तर आवश्यक नाहीत. आपल्याला एका बेटापासून जास्तीत जास्त 8 ते 10 फुटवे जरी सक्षमपणे आपले डेव्हलप झाले तरी आपल्याला एक चांगला ॲव्हरेज या ठिकाणी मेंटेन होऊ शकतं असं मला वाटतं.
शेतकऱ्यांना मी केलेल्या प्रयोगाची माहिती व्हावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.